वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी येथे जुन्या भांडणातून चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली। सिद्धेश्वर सीताराम काळे याचा जागीच मृत्यू झालाय। वारलेस हिवराज पवार असं संशयित आरोपीचं नाव आहे। त्याला कुरळ पोलिसांनी ताब्यात घेतले। कुंडलवाडी येथे पारधी समाजातील आदर्श अमर काळे हे गेल्या 20 वर्षांपासून कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत। शुक्रवारी सिद्धेश्वर सीताराम काळे आणि वारलेस हिवराज पवार हे दोघे नातेवाईक कुंडलवाडी येथे अमर काळे यांच्या घरी आले होते। रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी वारलेस हिवराज पवार यांनी जुन्या वादाच्या कारणावरून सिद्धेश्वर सीताराम काळे याच्याशी वाद घातला। वाद विकोपाला गेल्यावर वारलेसने सिद्धेश्वर यास शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। चाकूने छातीच्या उजव्या बाजूला वार केला। या हल्ल्यात सिद्धेश्वर गंभीर जखमी झाला। वार वर्मी बसल्याने घटनास्थळी त्याचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच कुरळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। मयताचे शवविच्छेदन करण्यात आले असून या हत्येला जुन्या भांडणाचं कारण असल्याचं प्राथमिक तपासात आढळले। याबाबतची फिर्याद आदर्श अमर काळे यांनी कुरळ पोलिसात दिली। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना त्यांच्या कार्यरत शासकीय आस्थापनांमध्येच कायमस्वरूपी रोजगार प्रदान करण्यात यावा यांसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समितीच्या वतीने कालपासून बेमुदत उपोषण सुरू आहे। महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समिती पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली येथील स्टेशन चौकात हे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच होतं। या उपोषणात राज्यभरातील प्रशिक्षणार्थी सहभागी झालेत। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींची सध्या कार्यरत असणाऱ्या ठिकाणी आहे त्याच वेतनावर कायमस्वरूपी नेमणूक करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे। याबाबत तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आझाद मैदानावर धरणे आंदोलन केलं होतं। याची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ सांगलीत हे आंदोलन सुरू करण्यात आले। प्रशिक्षणार्थींना त्यांच्या कार्यरत आस्थापनेत नेमणूक ठिकाणी कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा, रुजू दिनांकापासून वय ग्राह्य धरण्यात यावं, सध्या देण्यात येणारेच वेतन देण्यात यावे, युवकांची गरज असेपर्यंत ही नियुक्ती देण्यात यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले। दुसऱ्या दिवशी या आंदोलनाला खासदार संजय देशमुख, अकोल्याचे काँग्रेसचे आमदार नितीन देशमुख, धाराशिवचे आमदार कैलास पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी, राज्य विद्यार्थी हक्क कृती समितीचे लातूरचे आकाश सावंत, माजी आमदार नितीन शिंदे, माजी नगरसेवक तौफिक शिकलगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राध्यापक पद्माकर जगदाळे आदींनी पाठिंबा दिला असून समाजातील विविध स्तरातून उपोषणाला पाठिंबा मिळत असल्याचे तुकाराम बाबा महाराज यांनी यावेळी सांगितले। नांदिनी येथील महादेवी हत्तीनीचा ताबा परत स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठाकडे द्यावा यासाठी जयसिंगपुरात सर्वधर्मीय सर्वपक्षीय मूकमोर्चा काढण्यात आला। यानंतर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना निवेदन देण्यात आले। आज सकाळी गल्ली क्रमांक 4 येथील श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथून या मूकमोर्चाला प्रारंभ करण्यात आला। मोर्चात सहभागी झालेल्या सर्वधर्मीय सर्वपक्षीय सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध व्यक्त केलाय। हा मूकमोर्चा स्टेशन रोड, गांधी चौक, क्रांती चौक मार्गे 13व्या गल्लीतून विक्रमसिंग क्रीडांगणावर पोहोचला। यावेळी सर्वधर्म पक्ष आणि तमाम शहरवासियांच्या वतीने पोलीस निरीक्षक हाके यांना निवेदन देण्यात आलं। या मूकमोर्चात माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, गणपतराव पाटील, सावकर मादनाईक, गोवर्धन दबडे, संभाजी मोरे, सुनील पाटील मजलेकर, दादा पाटील चिंचवडकर, राजेंद्र नांद्रेकर, मिलिंद शिंदे, संजय पाटील कोथळीकर, प्रकाश झेले, राहुल बंडगर, पराग पाटील, प्रेमला मरगुंडे, मदनावली चौगुले, राजेंद्र दांगडे, रमेश येळगुळकर, सुनील ताडे, स्नेहल कुलकर्णी, अर्चना भोजने, प्रियांका धुमाळे, स्वाभिमानीचे विठ्ठल मोरे, सागर मादनाईक, वासुदेव भोजने, राष्ट्रवादीचे चंद्रकांत जाधव घुनकीकर यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले। 6 जिल्ह्यातील सर्व वकील पक्षकार आणि राजकीय पक्षांनी सक्रिय आंदोलन केल्याने कोल्हापूर खंडपीठ मंजूर झाले असं असलं तरी भारताचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांनी मास्टर स्ट्रोक मारल्यानेच खंडपीठ झाल्याने तेच खरे शिल्पकार ठरले असल्याचे मत महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे माजी सदस्य श्रीकांत जाधव यांनी मांडले। ॲडव्होकेट श्रीकांत जाधव म्हणाले, गेल्या 40 वर्षात सुमारे 40 फोन अधिक बैठका झाल्या। तत्कालीन मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या अनेक बैठका झाल्या, परंतु मंजुरीचा निर्णय भूषण गवई यांच्यामुळे झाला असल्याबद्दल या 6 जिल्ह्यातील वकील आणि पक्षकार त्यांचे ऋणी राहतील। लाखो पक्षकार वकिलांची अडचण लक्षात घेऊन त्यांच्या वेळेची आणि पैशाची बचत व्हावी, या 6 जिल्ह्यातील वकिलांना जादा काम मिळावं आणि पीडितांना कमी पैशात आणि जवळच्या ठिकाणी न्याय मिळणार आहे। छत्रपती शाहू महाराज यांनी गोरगरीब आणि उपेक्षित समाजाच्या प्रगतीसाठी आयुष्यभर प्रयत्न केले। त्या शाहू महाराजांच्या जन्मभूमीत समाजाच्या हितासाठी खंडपीठ देत असल्याचा अभिमान सरन्यायाधीश गवळी यांनी व्यक्त केला असल्याची माहिती जाधव यांनी यावेळी दिली आहे।
प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे म्हणाले की कोल्हापूर येथे होणाऱ्या संभाव्य खंडपीठामध्ये 5 ते 6 न्यायाधीश असतील. पूर्ण क्षमतेने हे न्यायालय सुरू होणार असल्याने लाखो पक्षकारांना वेळेत न्याय मिळणार आहे. सांगलीचे ज्येष्ठ वकील श्रीकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खंडपीठाच्या आंदोलनात जिल्ह्यातील वकील सहभागी झाले होते. वकील संघटनेचे उपाध्यक्ष महावीर गायकवाड, सचिव दीपक कदम, सहसचिव शीतल मदनावे, शशिकला पाटील, प्रकाश पाटील, अमोल चिमन्ना, शिवाजी कांबळे आदी यावेळी जण उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून 12 ऑगस्ट हा दिवस साजरा केला जातो. या अनुषंगाने युवकांच्या मध्ये HIV एड्स विषयी जनजागृती करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आज सांगली रोड येथे रेड रन मॅरेथॉन संपन्न झाली. या स्पर्धेचं उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम, क्रीडा अधिकारी कार्यालयाचे नरेश सावंत, रोटरी क्लबचे अध्यक्ष महेश झंवर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून आज करण्यात आले. जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण कक्ष सांगली कार्यालयाच्या वतीने सांगली जिल्हा म्युच्युअल ॲथलेटिक असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजित रेड रन मॅरेथॉन्स प्रसंगी जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विवेक सावंत, जिल्हा पर्यवेक्षक प्रमोद संगपाळ, सांगली जिल्हा ॲमेच्युअर ॲथलेटिक असोसिएशनचे गणेश सिंहासने, संजय पाटील, PB चव्हाण आणि त्यांचे सहकारी आदी जण उपस्थित होते. या स्पर्धेकरिता सांगली जिल्ह्यातील कार्यरत 13 रेड रिबन क्लब कार्यान्वित असणाऱ्या महाविद्यालयांना तसेच जिल्ह्यातील इतर महाविद्यालयांनाही निमंत्रित करण्यात आले होते. या मॅरेथॉनकरिता 110 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या मॅरेथॉन स्पर्धेची जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथून सुरुवात होऊन पुढे विश्रामबाग चौक, सांगली मार्केट यार्ड, पुष्पराज चौक, डॉक्टर पतंगराव कदम चौक मार्गे सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे या मॅरेथॉन स्पर्धेची सांगता झाली. उसाला पहिला हप्ता प्रति टन 5,000 रुपये, साखर आणि इथेनॉल कारखान्यातील 25 किलोमीटरची हवाई अंतराची अट रद्द झालीच पाहिजे. तसेच गायीच्या आणि म्हैशीच्या दुधाला प्रति लिटर 1980च्या भाव पातळीप्रमाणे 1 लिटर डिझेल आणि 1 लिटर पेट्रोल इतका दर मिळाला या देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी ऊस व दूध परिषद घेण्यात येणार आहे. सरकारचा हेका बदलण्यासाठी लढा उभारण्याची गरज शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण ऊस आणि दूध परिषदेसाठी राष्ट्रीय जनहित परिषदेचे डॉक्टर चंद्रकांत कोलते यांच्यासह निवृत्त IPS अधिकारी सुरेश खोपडे, शिवाजीराव नांदखिले, शेतकरी संघटनेचे नेते कालिदास आपेट, ॲडव्होकेट अजित काळे, ॲडव्होकेट पांडुरंग रायते उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांच्या सर्व उत्पादित शेतमालावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवलीच पाहिजे. संपूर्ण कर्ज वीज बिल मुक्ती झालीच पाहिजे. उसाला पहिला हप्ता 5,000 रुपये प्रति टन मिळालाच पाहिजे. साखर आणि इथेनॉल कारखान्यातील 25 किलोमीटर हवाई अंतराची अट रद्द झाली पाहिजे. वन्य प्राणी संरक्षण कायदा आणि गोवंश हत्या बंदी कायदा रद्द झाला पाहिजे. गायीच्या आणि म्हैशीच्या दुधाला प्रति लिटर 1980च्या भाव पातळीप्रमाणे 1 लिटर डिझेल आणि 1 लिटर पेट्रोल इतका दर मिळाला पाहिजे. सत्ताधारी सरकारचा हेका बदलण्यासाठी व संपूर्ण कर्ज, वीज बिल मुक्ती, शेतीमालाला दुधाला भाव, घामाला दाम ही लढाई यशस्वी पार पाडण्यासाठी आपली उपस्थिती ऊस व दूध परिषदेत असणं गरजेचे आहे. यासाठी लाखोंच्या संख्येने भिगवण येथे हजर राहावं असं आवाहन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केलं आहे. लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्यांच्या हक्कानुसार नियुक्तीचा लाभ मिळावा अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मिरज शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांकडे केली आहे. याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून तो शासनाकडे पाठवू अशी ग्वाही अधिष्ठाता यांनी दिली असल्याची माहिती शिवसेना प्रमुख महेंद्र चंडाळे यांनी दिली आहे. जिल्हाप्रमुख चंडाळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अधिष्ठाता गुरव यांची भेट घेतली. 24 फेब्रुवारी 2023 शासन परिपत्रकानुसार लाड समितीच्या शिफारसीनुसार वारसा हक्काने मिळणाऱ्या नियुक्तीचा लाभ 50हून अधिक सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास मिळावा अशी मागणी केली. त्या अनुषंगाने अधिष्ठाता डॉक्टर गुरव यांनी आस्थापनेवरील संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव तयार करून पाठवू अशी ग्वाही दिली. दरम्यान शासनाचे धोरण सफाई कर्मचाऱ्यांचे सर्वांगीण विकास, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक उन्नतीचा असून त्या धोरणाला अनुसरून शासन स्तरावर कार्यरत असलेल्या शासकीय, निमशासकीय, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, महामंडळ, खाजगी कारखाने इत्यादी ठिकाणी तात्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे असे जिल्हाप्रमुख चंडाळे यांनी सांगितले. यावेळी तालुका प्रमुख महादेव सातपुते, स्वप्नील मस्कर, राजेंद्र आंबी, आशिष साळुंखे आणि सफाई कामाशी निगडीत कर्मचाऱ्यांचे वारस उपस्थित होते. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती नांद्रे येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
मराठी साहित्य आणि दलित चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या स्मरणार्थ विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी MM ग्रुपचे सदस्य प्रदीप मदने म्हणाले, औपचारिक शिक्षणाचा अभाव असतानाही त्यांनी 35 कादंबऱ्या, 19 कथा संग्रह, 14 लोकनाट्ये आणि 19 पोवाडे लिहून मराठी साहित्यात अढळ स्थान निर्माण केले। त्यांच्या फकीरा कादंबरीला राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला, तर माझी मैना हे गीत आजही लोकप्रिय आहे। संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी आपले शाहिरीद्वारे जनजागृती केली आहे, त्यामुळे त्यांचे विचार घराघरात रुजणं आज काळाची गरज आहे, अशा भावना प्रदीप मदने यांनी व्यक्त केल्या। यावेळी अरविंद कुरणे म्हणाले, जात हे वास्तव आहे, गरिबी हे कृत्रिम आहे, गरिबी नष्ट करता येऊ शकते, असा त्यांचा संदेश आजही प्रेरणादायी ठरतो। अण्णाभाऊंचे साहित्य जो कोणी आत्मसात करेल तो ज्ञानाने भरून जाईल, अशी माहिती कर्णे यांनी दिली आहे। नांद्रे येथे सकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। सोशल मीडियावरही अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर होतोय। अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प अनेकांनी व्यक्त केला। जलजीवन योजनेच्या थकीत बिलांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय ठेकेदार संघटनेने घेतला आहे, त्यासाठी त्यांची वेळ घेण्यात येते। दरम्यान थकबाकीचा आढावा घेऊन पुढील कार्यवाहीसाठी राज्यभरात रविवारी ठेकेदारांच्या बैठका होणार आहेत। संघटनेने प्रसिद्धी पत्रकात म्हटले की तांदूळवाडी येथील ठेकेदार अभियंता हर्षल पाटील यांच्या आत्महत्येला 10 दिवस लोटले, तरी शासकीय स्तरावर कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत। बिले मिळण्यासाठी गेल्या 8 महिन्यांपासून राज्यभरात कंत्राटदार आंदोलने करतायत, धरणे, मोर्चा, उपोषण याद्वारे शासनाकडे पाठपुरावा करत आहेत, पण शासन ढिम्म अवस्थेत आहे। महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत राज्याला हे शोभणारं नाही। या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी वेळ मागितली, त्यासाठी 3 वेळा पत्रे देऊनही वेळ देण्यात आलेली नाही। ठेकेदारांनी राज्यातील सर्व 35 जिल्ह्यात रविवारी एकाच वेळी व्यापक बैठक बोलवली। यामध्ये संबंधित जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास विभाग, जलजीवन मिशन आणि इतर विभागातील प्रलंबित देयके आणि इतर प्रश्नांवर चर्चा केली जाईल। शासनाविरोधात ठोस निर्णय घेतला जाईल। महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना यांची ऑनलाईन बैठक होणार आहे। गेल्या 2 महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेला खरीप हंगामातील पेरण्या संपल्यानंतर पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा 20वा हप्ता केंद्र सरकारने वर्ग केलाय। जिल्ह्यातील 3,75,000 शेतकरी पात्र, त्यापैकी 1.5 लाखांवर शेतकऱ्यांना 2,000 प्रमाणे बँक हप्ता हा बँक खात्यात जमा झालाय। मात्र अद्यापही 2.25 लाख शेतकरी पंतप्रधान सन्मानच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता, राज्य शासनाच्या नमो महासन्मान योजनेचा हप्ता लवकरच मिळेल अशी अपेक्षा होती। दोन्ही हप्त्यांच्या एकूण 4,000 रुपयांसाठी शेतकऱ्यांना KYC करणं क्रमप्राप्त आहे। पंतप्रधान शेतकरी योजनेअंतर्गत वर्षभरात 6,000 रुपयांचं अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतं। त्याच धर्तीवर राज्य शासनाकडूनही नमो महासन्मान ही योजना सुरू करण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात एकत्रित 12,000 रुपये मिळत आहेत। जिल्ह्यात 5 लाखावर 7/12 खातेधारक शेतकरी आहेत, त्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय। या योजनेचा लाभ खरे आणि पात्र शेतकऱ्यांना मिळावा यासाठी योजनेत समाविष्ट असलेल्या KYC करणे बंधनकारक आहे। 3,75,000 शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केले, परंतु जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी KYC केलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच आगामी हप्ता मिळणार असल्याचं सांगण्यात आलंय।